भेटतील असं नका समजा की आम्हाला नाही भेटले. कसं वाटत आहे? चांगलं वाटत आहे. चला सर्वांनी आनंद साजरा करा, राखीचा सण साजरा करा. भावानं सर्वांना ओवाळणी पाठवली आहे. आपल्या मुलांना मिठाई घ्या आणि कुठेही काही अडचणी आल्या तर आम्हाला सांगा. आणि प्रत्येक सभेमध्ये ग्रामसभा असली कुठली असली तर आपण गेलं पाहिजे, आपल्या समस्या मांडल्या पाहिजे, आपल्याला आपले अधिकार माहीत असले पाहिजे. हे अति महत्वाचं आहे तुम्हाला, कारण का बचत गटाच्या मार्फत सांगितलं जातं. तर आपल्या अधिकाराचा वापर करा. कुठेही असं समजू नका की आम्हाला हे समजत नाही ते समजत नाही. आपल्या अधिकाराचा पुरेपूर वापर करा. आपल्याला काय पाहिजे, आपल्या गावामध्ये काही समस्या असेल तर त्या सोडवण्यासाठी आपण सर्व सामोर या. स्वतः मिळून आपल्या गावच्या समस्या सोडवा. एवढंच आजच्या या आपण 5 मिनिट का. शिंदे साहेबांनी लाडकी योजना काढलेली आहे. आमच्या मनात ते चांगली झालेली आहे, चांगली आहे लाडकी योजना. कारण बायका लोकांना पैशाची जरूरत पडते. काय पण असो, मुला बाळाला काय द्यायचं असेल, काय खरीदारी करायचं असेल तर हे एक आपला स्वतःच असतात. ते चांगलं केलं त्यांनी लाडकी बहीण योजना काढून. पहिली किस्त येणार सरांच्या आता पहिली किस्त येणार सीएमचा. तुम्ही काय बोलणार आहे? नाही, आता तर आम्हाला असं माहित झालेलं की ही पहिली किस्त नाही, 2 किस्त येणार आहे 15 ऑगस्ट पर्यंत अकाउंट मध्ये हे पैसे येणार आहे. ते जर आले तर आम्ही सगळी बहिणाचं बरोबर चांगलंच होणार ना. म्हणून शिंदे साहेबांचा मी मनापासून त्यांचा आभार मानते. आता उद्धव साहेब सरकार होतं त्यांचं 2.5 वर्ष, काय काय केलं होतं? तुम्हाला आता शिंदे सरकार आली ते चांगलं वाटत आहे काय? नाही, ही जे सरकार आली ह्यामुळे आम्हाला माहित झालंय की काय आपल्याला भेटणार आहे, काय नाही भेटणार आहे. आणि काय जर काय आपले जसं असतात, काय प्रश्न असतात, काय आपले मुद्दे असतात तर इथं आले तर हे सॉल्व्ह होतात. मला हे माहित झालेलं आहे. शिंदे सरकार चांगलं आहे, चांगलं, एकदम बेस्ट. कोण चांगलं आहे आता सध्या तर शिंदे साहेब चांगले आहे.